हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच दिवसानंतर म्हटलं तरी चालेल शॉपिंग व्हिडिओ परत एकदा टाकते आणि खूप छान, खूप मस्त अशी शॉपिंग केली. कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कमेंट ह्याच होत्या की ज्वेलरी कुठून घेतली. तर तीच मी तुम्हाला स्पेशली दाखवणार आहे. इतकी सुंदर आहे ना. चला सुरुवात करूया. पहिल्यांदा स्टार्टिंग आपण याच्यापासून करू जे दिसते ते त्याच्यापासून. कारण सगळी उन्हाळ्यासाठी आणि सुंदर अशी पण शॉपिंग आहे बरं का उन्हाळ्यासाठी. म्हणजे जर तुम्ही शिलाई करत असाल किंवा मुलगी असेल तुम्हाला तर खूप सुंदर आहे. सगळ्यात पहिला हा एक ड्रेस मटेरियल आहे जे की मी उन्हाळ्याचं माझं कलेक्शन तयार करणार आहे. पण त्याच्यासाठी मला आधी थोडं कपड्याचं नॉलेज घ्यायचं आहे बाबा आपण उन्हाळ्यासाठी कशा प्रकारचा कपडा घेऊयात वगैरे. ह्याचं ना सुंदर असं मी लहान मुलांसाठी, लहान मुलींसाठी खूप भारी असं कॉर्ड सेट किंवा मोठ्यांसाठी ड्रेसेस, प्लाझो टाइप, कुर्ती, प्लाझो अशा टाइपचं शिवणार आहे. हा पूर्ण 2 ते 2.5 मीटर कपडा येतो. पूर्ण ह्याच्यावरती अशी वरच्या साईडला अशी बघा रोजची थांबा पूर्णच दाखवते डिटेलमध्ये. वरच्या साईडनं असं रोज हे आहेत, हर्ट आहेत, ज्याच्यामध्ये मिक्स आणि त्याच्या खाली ना असं आहे आणि सगळ्यात लास्टला ह्या शिवाली एम्ब्रॉयडरी आहे. तर हे थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे, पण मशीननं केलेली आहे. हाताने केलेली वाटत नाही, मशीननं केलेली वाटते. तर मशीननं केलेली एम्ब्रॉयडरी आहे बघा. पण भारी आहे. जर याचे मी ड्रेसेस शिवले कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे आणि थोडं वेस्टर्नही कलेक्शन मला खूप दिवसापासून करायचं होतं. तर ह्याच्यामध्ये असं केलं तर ते वेस्टर्नही वाटेल आणि सुंदरही दिसेल या हिशोबाने घेतलाय. ह्याच्यातला आधी मी खूप सारे ड्रेसेस शिवले. तुम्ही तर मागच्या वर्षी ह्याच्यात फॅब्रिक बघितले असतील. पण याच्यामध्ये आता न्यू कलेक्शन ॲड झालंय Mishoने केलं तर म्हटलं आपण पण त्याचा थोडासा लाभ घेऊया. म्हणून हा एक घेतलाय. आता याचे ड्रेस ना थोडे महाग जाणार आहेत कारण हा कपडा काही स्वस्त भेटत नाही. म्हणजे मला वाटते ₹200 वरती मीटर आहे तो आणि एका मीटरमध्ये लहान मुलीचा ड्रेस शिवायचा म्हटला तर मी स्वतः 1.5 मीटर ते 2 मीटर एकदम 1 वर्षाची जरी असेल ना तरी मी 1.5 ते 2 मीटर कपडा वापरते. कमी नाही वापरत. आणि त्यानंतर आता वेस्टर्नमध्ये ते तर कलेक्शन करते, पण त्याच्या व्यतिरिक्त डेली यूजच्या फ्रॉकीज किंवा असे वगैरे छान अशा खूप सुंदर फ्रॉकीज रेडी करणार आहे. तर त्याच्यासाठी आज स्पेशली कपडा घेतलाय. फक्त सॅम्पल पीस बघते. त्याच्यानंतर डायरेक्ट बल्कमध्ये घेणार आहे. कारण कोणती गोष्ट मला आता समजलंय, की तुम्ही जर ती बल्कमध्ये घेऊन रेडी केलीत ना, तर त्याचा खूप फायदा आहे. म्हणजे मी आता ड्रेसेस वगैरे शिवायचे असेल, तर डायरेक्ट बल्कमध्ये घ्यायचं आणि शिवायचं. हा कपडा लहान मुलींसाठी जे फ्रॉक मी रेडी करणार आहे, तर त्याच्यासाठी कसा वाटेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सुंदर वाटतोय का? क्वालिटीमध्ये विषयच नाही. इतका सुंदर कपडा आहे ना, की क्वालिटीमध्ये विषय नाही. कपडा ज्यावेळेस फ्रॉक बघतील माझ्या कस्टमर, अगदीच हॅपी होऊन जातील. खूप सुंदर. याच्यामध्ये मी सध्या तरी 2 कलर रेडी करणार आहे. रिस्पॉन्स कसा येतो हे बघूयात आणि बाकीचे कलर ॲड करूयात. मला वाटते 3 ते 4 कलर आहे त्याच्यामध्ये. पण एक पूर्ण व्हाईट होता, जो की मला असं वाटतं त्याची मला गरज नाही. दोन्ही मला छान वाटले आणि याचं कलेक्शन मी तुम्हाला उद्या किंवा 2 दिवसांनी शेअर करेन. उद्याच रेडी करणार आहे. कारण अगदी उन्हाळा चालू होऊन आता 15 एक दिवस झालेत आणि मला त्याचं लवकर कलेक्शन रेडी करायचं आहे. हा सुद्धा कपडा महाग आहे. महाग घेण्याचं कारण हे तुम्हाला सांगते. Mishoवरती 200-250ला 5 मीटर कपडा मिळतो. पण त्याची क्वालिटी नाहीये. मी मी स्वतः वापरते. जर तुम्ही ते हँड वॉश केले ना, तर बरेच दिवस टिकतात. पण तुम्ही जर ते मशीनला धुतले ना, तर टिकतच नाही. म्हणजे माझे स्वतःचे कपडे जे की मी एकदा, दोनदा घातलेत आणि टाकून दिलेत असे झालेत कपडे. आणि काही मटेरियल असे आहेत ना, मी पडलेत घरात, पण मी त्याचे शिवले नाही. त्याचं कारण हेच होतं, की ते मला माहिती आहे, हे शिवलं आणि मशीनला एकदा जरी लावलं, तर ते खराब होणार आणि आणि माझ्यात इतकी काही हिंमत नाही, की बाबा हाताने धुवील. कारण काम तुम्हाला माहिती आहे किती असतं ते. आणि त्याच्यामुळे मग मी आता हे 2 घेतलेत आणि हे मशीनला लावा, कशालाही लावा, काहीच होणार नाही. इतकी सुंदर क्वालिटी आहे. मला वाटते 300 की 350ला एक 1.5 का 2 मीटर असा काहीतरी कपडा येतोय. पण क्वालिटी असेल तर आता लोकांना वाटणार बघा कस्टमरला खूप महाग सेल करते. तर आता क्वालिटी असेल तर बरेच जण घेतात. मला हे नॉलेज आलेलं आहे. माझ्याकडचे काही ड्रेस आहेत ते 1.5-1.5, 2-2 हजाराचे पण आहेत लहान मुलींचे. पण ते सुद्धा सेल होतात. त्याचं कारण हेच आहे, की तुम्ही क्वालिटी पण बघतात भरपूर कस्टमर. त्यानंतर डेली यूजच्या ड्रेसला भरपूर मस्त रिस्पॉन्स यायला लागलेला आहे. म्हणजे चालूच झाल्यात ऑर्डर. त्यातला हा एक आहे नेव्ही ब्ल्यू आणि थोडासा व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये ह्याचा कपडा आहे बघा. सुंदर ह्याचा सुद्धा ड्रेस वाटणार आहे. तर हा ताईंचाच आहे का त्यांनी ऑर्डर दिलेला आहे. तो मी रेड घातला होता ना, त्याचाच त्यांनी असा हा कलर सिलेक्ट केलाय. हा वाला एक कपडा ना मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही मशीन वॉश करणार असाल तर हा कपडा चांगला आहे. क्रेपचा आहे. पण तुम्ही किती पण वर्ष धुवा, मशीनला धुवा, काहीच होत नाही. आणि हा ₹250ला 5 मीटर येतो. त्याच्यामुळे समोरच्यालाही परवडतं आणि आपल्यालाही परवडतंय द्यायला. असं आहे. त्यानंतर पहिला जो एम्ब्रॉयडरी मध्ये बघितला ना, रोजची एम्ब्रॉयडरी होती, सेम तशातलाच आहे. मी 2 वेगवेगळे घेतले होते, पण मला असं का वाटतंय की दोन्ही सेम आलेत म्हणून. तो मला वाटतंय 3 की
2 की 2.5 मीटरचा होता आणि ह्या मला वाटतं 1 मीटरचा पीस आहे. तर हे बघा 1 मीटरचा इतकुसा पीस येतो. ह्याचा ब्लाऊजही शिवू शकतो. जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल ना, खूप मस्त म्हणजे उन्हाळ्यासाठी कॉटनचे ब्लाऊज पाहिजे असेल ना, खूप मस्त ब्लाऊज ह्याचा रेडी होईल बरं का. आणि ह्याच्यामध्ये आपण फ्रॉक वगैरे नाही शिवू शकत कारण याचं एक साईडला पूर्ण प्लेन आहे आणि यामुळेच मग तो म्हणजे ते आहे त्याचाही तसंच आहे, एक साईडनी प्लेन आहे. पण ते 2 पीस होते मला वाटतं 450-500च्या आसपास आले असतील आणि हा वाला 250, 200-250च्या आसपास आलाय. पण ब्लाऊज पीस मस्त आहे म्हणजे टिकेल पण बरेच दिवस, इतकी छान क्वालिटी आहे. तर आता तुम्हीच मला सजेस्ट करा की ह्याचा फ्रॉक शिवणं खरंच व्यवस्थित राहील का? कारण की बजेटच्या बाहेर जाईल असं मला वाटतंय. एका एका फ्रॉकला 400 ते 500 रुपयाचा कपडा वापरावा लागेल. परत अस्तर टाका. 900, 700, 800 पर्यंत ती फ्रॉक सेल होईल. तर बघूयात आता डोकं लावून कसं होतंय, काय होतंय. विचार करून करावा लागतो प्रत्येक गोष्ट. खूप जास्त विचार करावे लागते तेव्हाच ती होते. त्यानंतर याच्यामध्ये आहे चॉपर. तर माझा खराब झाला होता. प्रत्येक वेळेस मी 2चा कॉम्बो घेते पण यावेळेस एकचाच घेतला. मला 60 का 65 रुपयाला भेटत होता. म्हटलं घेऊन टाकू एकच. आणि माझे खूप पटकन खराब होतात कारण मी यूज पण त्याला इतकं करते ना, रोज सकाळ संध्याकाळ, रोज सकाळ संध्याकाळ आणि त्याच्यामुळे 2-3 महिन्यामध्ये ते खराब होऊन जातात. त्याच्यामुळे हा एक घेतलाय आणि ह्याच्यावरती ऑफर चालू होती. मग म्हटलं चला घेऊन टाकूयात. त्याला नीट ठेवते बिचाऱ्याला. आणि त्याच्यानंतरचा हा आहे. हा मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला असेल बहुतेक. मागच्या वेळची जी फ्रॉक बघितली ना सगळ्यांनी, तर त्याच्याच आता ऑर्डर सुरू झाल्यात आणि कपडे व्हाईट कपडे उन्हाळ्यासाठी चांगले. तर हे ना हँड एम्ब्रॉयडरी आहे बघा. मगाचं होतं ना तर ते मला ते थ्रेड मोठ्या मोठ्या थ्रेडचा आहे त्याच्यामुळे ते टिकायला थोडंसं हे जाईल. पण हे बघा हँड एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामुळे हा कपडा महाग भेटतो पण क्वालिटी वगैरे सगळं छान आहे आणि उन्हाळ्यासाठी तर बेस्टच आहे. याच्या आधी दाखवल्या त्यामुळे आता काही जास्त दाखवत नाही. त्यानंतर हा आहे पुढचा. तर हा मी आमच्या स्वतःसाठी घेतलाय म्हणजे आम्हालाही सुंदर असे गाऊन फ्रॉक घालायचेच आता गरमीमध्ये. तर त्याच्यासाठी हा घेतलाय. हा क्रेपचा आहे. बऱ्याच जणांना वाटतं की क्रेप म्हणजे खूप पॉलिस्टरमध्ये जातं का, एकदम टॅरिकोट जसं आपण म्हणतो तसं बिलकुल नाहीये. हा कॉटन मिक्स क्रेप असा कपडा राहतो आणि शाईनही करतो, दिसायलाही छान दिसतो. त्याच्यामुळे असं काहीच नाही. हा पूर्ण 5 मीटर येतो त्याच्यामुळे किती घेरदार फ्रॉक पाहिजे असेल तरी पण याचा रेडी होतो, जो की खूप भारी होतो. हा पण चांगला आहे. त्यानंतरचे पुढचे आहेत पडदे, जे की मागं तुम्हाला दिसत नाही. मागच्या वेळी मी तो पिंकवाला घेतला, तो आवडला होता. पण मला असं वाटलं की एकालाच आपण 250 ते 270 रुपये देतोय. त्याच्यामध्ये आपण 500ला जर कॉम्बो घेतला म्हणजे तिकडच्याही ह्याला होईल आणि इकडचे दोन्ही खराब झाले तर म्हटलं घेऊन टाकू. एकच किती दिवस वापरणार, 5-6 वर्ष वापरला त्याला. तर हा मग 4चा सेट आहे म्हणजे त्या डोरला 4, 2 आणि ह्या डोरला 2 असे दिसतील. तर हे 2 आहेत, हे 2 आणि हे असे प्लेनवाले 2 आहेत. तर भारीच दिसतील. पण हा पण व्हाईट आहे पण हा मी ठेवून घेणार आहे. कारण की ना रिच लुक पाहिजे असेल ना तर असेच कलर चांगले वाटतात. उगाचच ते रेड आणि ते हे त्याने काही लुक एवढा दिसत नाही. त्यामुळे त्यानंतर पुढचा एक आहे. तर हे मला 500, 600, 500, 600 असेच भेटलेत बरं का. आणि हा बघा, हा ह्याच्यात काय आहे, मी तर ह्यालाच परेशान आहे की ह्याच्यात काय आहे ह्यापासून. कारण की पडदे मागवलेत हे माहित आहे मला पण एवढं मोठं काय असेल हे. तर याच्यामध्ये हे पडदेच आहेत पण एवढे एवढे हेवी. बापरे, इतका जड कस काय. तर मी असलं काहीच मागवलेलं नाही जे की मला रिसीव झालंय आणि मला समजत नाही ह्याची एवढं मोठं आहे ना ती घरामध्ये पसरेल. मला वाटतं हे आहे चादर, काय गालिच्छा तसंच काय तर दिसतंय. पण हे असलं काय मी मागवलेलं नाही. तर मी थोड्या वेळात तुम्हाला एक्सप्लेन करते ते काय नेमकं. पण तो पडदा तर बिलकुल नाहीये पण हे असलं काय मी मागवलेलंच नाहीये जे की काहीतरी आलंय. पार्सलवरचं नाव वाचते तर नाव तर माझंच आहे, ऍड्रेस पण माझाच आहे पण मी नाही मागवलेलं ते. आणि त्याच्यानंतरचा हा आहे पुढचा, तो वाला होता जो की तुमच्या घरात खूप असे ना लाईट कलर असतील ना, ते भिंतीचे कलर आहेत ना खूप असे, काय म्हणतात त्याला, वेगळंच काय तर नाव आहे. तर तसे वाले कलर असतील ना तर ते इतके सुंदर दिसतात ना, एकदम युनिक. त्याच्यानंतर तर मी हा घेतलाय, हा मरून शेडमध्ये आहे जसा माझा पहिला आहे ना तसाच. आणि पिंक. तर हा एक 4चा सेट आहे म्हणजे तिकडे 2 लावणार आहे आणि इकडे 2 लावणार आहे.
आणि खूप हाऊस आहे माझी, तरी इतकी इच्छा आहे ना की माझं घर असं डेकोरेट करीन, तसं डेकोरेट करीन, हे ते. पण आता खर्च करायला मला ना भीती वाटते, कारण आपण रेंटनी राहतो आणि कुठे ते रेंटनी हे करायचंच वाटतं ना. तर ह्याची क्वालिटी सुद्धा A1 आहे. मिशो खरंच खूप भारी देतो, कारण हेच पडदे आपण डीमार्टला घ्यायला गेलो ना किती महाग देतात. 150 ते 200ला एक एक असतो, 200, 250, 300च्या आसपास एक एक असतो. म्हणजे सगळ्यांचं मिळून तर खूप होतं, जे की 500 रुपयात आपल्याला 2-2, 500 की 400 समथिंगच असं आहे, जे की 2 सेट येतात असे, हे मरूनचे 2 हे. तर मी हे ठेवून घेईल. व्हाईट नको. मी आता सुद्धा ना 2 घेतले. मागच्या वेळी एकच घेतला, त्याच्यामुळे असं झालं की माझं आता 4 ते 5 दिवस झालं माझ्या इथं पडदा नाही, जे की सवय लागलेली असते तर आपल्याला कसं तरी होतं, जे बॅकला थोडंसं पण चांगलं दिसायचं, नाहीतर आतल्या पूर्ण साड्या दिसतायत असं व्हायचं. तर आता हा वाला मी डन करते, तो मी रिटर्न देईल. मी 2 यासाठीच घेतले होते की जो आवडेल तो ठेवायचा. त्यानंतर पुढचे आहेत पिलो कवर. तर तो पहिलेवाले होते ना फाईट होते, तर मी ज्यावेळेस लावले तर खूप सुंदर दिसत होते, 130ला होते. पण सगळेजण म्हटले की हे 4-4 दिवसाला धुवावं लागेल वगैरे असं. मग मी हे वाला घेतला त्याच्या बदली. ह्याला सेम तशाच प्रकारची चेन आहे बघा. पण मला असं वाटतंय की हा सुद्धा मशीनला धुतला ना तर हा खराब होईल, कारण हे प्युअर कॉटन आहे. आणि प्युअर कॉटनची मटेरियल मशीनला धुवत असाल तर त्याला सेपरेट कॉटनचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागतो. मिक्स फॅब्रिकमध्ये टाकलं ना त्याचा चोथा गोणा होऊन जातोय, जे की ह्याचाही मी विचार करेन. माझ्या आधीचे जे होते ना ते खूप टिकले, कारण ते ना सिंथेटिक मधला वेगळा थोडासा कपडा होता तो. त्याच्यानंतर पुढचा आहे हा लायटर आहे. तर हा लायटर तुम्ही आधी बघितला होता, जो की मी 250 रुपयाला घेतला. पण त्याच्यानंतर मी मिशो सर्च केलं तर 140ला होता. म्हटलं मला फसवलं की काय 100 ते 110 रुपयाला. म्हणून मी परत तो रिटर्न केला आणि परत हा वाला घेतला, जो की सेम आहे. चार्जर मला आम्ही काढून ठेवला, इथं आहे चार्जर, सेम आहे. पण मी तुम्हाला खास दाखवते, कारण मागच्या वेळेस जर घेतला असेल तर परत रिटर्न करा माझं ऐकून. कारण मी सगळ्यात स्वस्त दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तेव्हा मला हा नव्हता, महागच दाखवत होतं. 250, 270 असं दाखवायचं, जे की आता मला 140ला भेटलाय हा वाला. त्यानंतर फुल आहे ती म्हणजे ज्वेलरी, जी की मी तुम्हाला दाखवणार आहे. इतकी सुंदर आहे ना, मला खूप भारी मिळाली आणि मी खूप ठेवून पण घेणार आहे. खूप मस्त सेट दिसत आहे ते सगळे. पहिला तर ना हा लक्ष्मीचा, तिच्या मर्चना असे कानातले आहेत आणि बघा कानातल्याच्या वरती छोटीशी अशी ना लक्ष्मीचं बनलेलं आहे. इतके सुंदर दिसत होते. काल तुम्ही मला बघितलं असेल गुढीपाडव्याच्या ह्याच्यामध्ये. तरी महाग आहे. लक्ष्मीचा सेट 450च्या आसपास आहे, म्हणजे 400च्या वरच आहे. पण त्याची क्वालिटी ही इतकी जास्त सुंदर आहे आणि एवढा रिच लुक वाटत होता. खूप भारी रिच लुक. आणि क्वालिटी बघा तुम्ही कसली हेवी आहे. लक्ष्मी हार म्हणलं तरी आपण चालेल. ह्याच्यावरती पूर्ण ते लक्ष्मीचं पेंडेंट आहे बघा. म्हणजे इतकं भारी दिसत होतं ना, हे मी काल घातलेलं असं इतकं सुंदर. मला हे रिटर्न करायचीच इच्छा नाही. म्हटलं जे असेल ते असेल. मला कोलॅबरेशनला पण इतकी ज्वेलरी आलेली आहे ना, पण हे मला रिटर्न करायची इच्छा झाली नाही. इतकं मला मनातून ते आवडले ना, खूप आवडले. आणि आता तर मला सारखे लाईव्ह वगैरे घ्यावे लागतात, तर म्हटलं राहू दे, एक 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 असं घालायचं. त्याच्यानंतरचं पुढचं आहे, तर मला हे एक भेटलं, याला मागं असं स्टिकर आहे चिटकवायचं. तर हे मी खास माझे जे मोर पीस आहेत का नाही, तर ते ठेवायला घेतले. ते असे मी कोपऱ्यात ठेवलेत, तर मग ते मला छान नाही वाटत. तर म्हटलं असं भिंतीला हे असं लावूया, किंवा मग असं आपण भिंतीला काही पण लावून ह्याच्यामध्ये असं काही पण डेकोरेट फ्लावर वगैरे करू शकतो, जे की इथं जरी राहिलं ना तर हे सुंदर लुक देईल. तर ह्यासाठी मी हे वालं घेतलंय. तर बघूयात कसं दिसतंय. तर हेही काहीतरी असेल 100-150 असंच काहीतरी असेल. जास्त पण काही इतकं काही महाग नाही आहे. 121 रुपयाचा, 121चा आहे. पण क्वालिटी बघा छान आहे. तर हे भिंतीला चिपकवण्याचं आहे, त्याच्यामुळे जर रेंटने राहायचं असेल तर खूप प्रॉब्लेम आहे. तर मी विचार करेन, कारण विचार करेन मी, कारण हे एकदा जरी काढलं ना तर परत चिपकवणं म्हणजे मुश्किल होईल. याला खिळा वगैरे असता तर काही पण ॲडजस्ट करता येतो. मी विचार करेन, कारण आमचं हेही रूम खाली करायचा विचार आहे त्याच्यामुळे. त्यानंतर पुढचं आहे बुगडी. मी लग्नाचं गावाला गेलते ना, त्याच्या आधी मला कोलॅबरेशन आली होती. दोन जोड होते, जे की मी लग्नात घातले होते. इतके युनिक आणि इतके सुंदर होते. पण माहीत नाही लग्नाच्या गडबडीत कुठे त्यातलं एक हरवले आणि एकच आहे. मग एक आता कुठं घालायचं? त्याला जोडी पाहिजे की नाही? मग आणि आता खूप दिवस झाला मला त्या ताईंचा नंबरही सापडत नाही, तर त्यांच्याकडूनच ऑर्डर करणार होते. खूप स्वस्त दिलं त्यांनी, 70 की 60 असंच काहीतरी त्या बुगड्या दिल्या होत्या त्यांनी. जे की ह्या मला मिशोवरती 140, 100च्या वरतीच आहे. 130, 140 अशा काहीतरी आहेत ह्या 2. काहीच नाही, फक्त असं जे करतो ना आपण मोतीचं, तर तसंच ते केलेलं आहे. आणि हे खोलून दाखवते. आणि त्या ताईने दिलेली बुगडी खरंच इतकी भारी होती ना. कोलॅबरेशनला दिली होती, पण एवढी प्राईज नव्हती त्याची, कमी प्राईज होती. एवढी काय अशी जास्त नव्हती. आणि ह्याची खूप आहे प्राईज. पण तरी पण मी घेतलं, मला आवडलं, खूप आवडतंय. म्हणजे कधी-कधी फक्त हेच घातलं ना असं घालता पण येत नाही पटकन. हे बघा.
आणि खालचं कानातलं जरी नाही घातलं ना, इतकं सुंदर आणि युनिक काहीतरी दिसतं, तर म्हणून हे घेतलं. खूप आवडते मला ह्या असल्या गोष्टी. तर हे पण मी ठेवून घेणार आहे. किती का असे ना, शेवटी स्वतःच्या आनंदापुढे काही नसतं, तर हे पण भारी आहे. त्यानंतरचं पुढचं होतं हा सेट, जो की इतका इंस्टाग्रामला व्हायरल होता, पण मी एकदा पण नाही मागवला. काय माहीत नव्हता मागवला. फायनली यावेळेस मागवला. हे बघा. आणि खूप भारी दिसतोय. कालच आम्ही साडीवरती सगळे ट्राय केलं होतं. खूप भारी दिसतोय हा सर. ते साडीवरती वेअर केला ना, मस्त दिसतोय. त्याच्यामुळे हा पण मी ठेवून घ्यायचा विचार करते. पण त्याला हे जे कानातले आहेत ना, तर ते मला खूप मोठे दिसतात, असे ठुंब्या. तर असले कानातले नाही आवडत मला, गोल, 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 गोल गोटे. तर तो मी थोडा विचार करेन. त्यानंतरचं पुढचं आहे, तर याच्यामध्ये नोज पिन आहे. माझ्या 2 होत्या, त्या दोन्ही पण तुटल्यात. तर मी आता 3चा कॉम्बो घेतलाय. म्हणजे ही वाली एक आहे, त्याच्यानंतर ही एक आहे. 3 डिझाइन आहेत. तर मी एखादी तुम्हाला लावून दाखवते कसं दिसतं ते. हं. इतका युनिक लुक दिसतो ना, खूप भारी दिसतंय. आणि निघून पण पडत नाही, असं किती पण काय पण करा, निघत वगैरे काही नाही. छान पण दिसतं, भारी पण दिसतंय. त्यानंतरचा पुढचा आहे, तर हा सेट मला वाटतंय माझ्याकडे पहिलाच होता, पण त्याचं हरवला. पण हा छान आहे, मस्त आहे. तर हा सानिकासाठी घेतला, तिला हा आवडला होता, पण सुंदर आहे हा पण. किती मस्त वाटतोय ना? ह्याच्यावरती पण असे छोटे कानातले, जे की छान वाटतायत. कानातले बघून मी घेते सगळं. नाहीतर मोठे मोठे कानातले असतील ना, तर ते आमचे चेहरे एवढे एवढेसे, ते कानातले इतके मोठे, तर ते चांगलं नाही वाटत. त्यानंतर आता सगळ्यात लास्ट आहे, जी की काल सानिकाने गुढीपाडव्याला घातलेली ज्वेलरी. त्याच्यावरचे हे कानातले होते. खूप भारी झुमका आणि युनिक झुमका आहे. कारण की ना, हे वरचं असं बटरफ्लाय आहे, त्याच्यानंतर असं खाली झुमका आहे, जे की खूप भारी दिसतंय. नाहीतर हे असं वरती गोल, हे इतकी ओल्ड फॅशन डिझाइन तशी नाहीये. तर हे 650च्या आसपास आहे. 650, 700, 600च्याच आसपास आहे. 700च्या नसेल वरती. ह्याच्यावर तर हा छोटा चोकर आहे वरचा. छोटा चोकर आहे हा. आणि त्याच्या खाली हे मोठं आहे. खूप भारी दिसतोय. कालचा जर सानिकाचा लुक तुम्ही बघितला असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की कसं दिसतंय. इतकं सुंदर आहे ना, आणि असा एक सेट तरी आपल्याकडे असायलाच पाहिजे, म्हणजे असायलाच पाहिजे. लग्नात म्हणा, पूजेला म्हणा, इतका युनिक दिसतो ना, असायलाच पाहिजे असं. खूप भारी दिसत होता. तर ही सगळी होती आजची शॉपिंग. सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. चेक करा आणि महासेल चालू आहे, त्याचा आनंद घ्या. खूप स्वस्त भेटतात. कारण लायटरचं तुम्ही बघितलं, महासेलमध्ये घेतला, त्याच्यामुळे परत तो स्वस्त आला. तर असं सगळ्या भानगडी होतात, त्याच्यामुळे लक्ष ठेवून घ्यावं लागते. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.